नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एक इम्पॉर्टंट युटिलिटी मी आज सांगणार आहे. विद्यार्थ्यांचं प्रमोशन सध्या सुरू आहे आणि भारत सरकारने पुन्हा एक नवीन मॉड्यूल लॉन्च केलेला आहे. त्या मॉड्यूल संबंधात आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि त्यामुळे आपण कुठेही स्किप न करता या व्हिडिओला अवश्य बघावा आणि त्याचबरोबर माझी आपणास विनंती आहे, एज्युकेट भारत या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि पुढे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. मित्रांनो, आपल्या समोर मी एक पत्र शेअर करतो आहे आणि हे पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाचं पत्र आहे. 29 जूनचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये युडायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी शाळांमध्ये इम्पोर्ट करून घेण्याबाबतचं हे पत्र आहे आणि केंद्र शासनाकडून जो ड्रॉपबॉक्सचा अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालाच्या आधारावर हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. आणि या पत्रामध्ये युडायस प्लस मध्ये जे विद्यार्थी आपण प्रमोट केलेले आहेत किंवा जे विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर ड्रॉपबॉक्स मध्ये गेलेले आहेत किंवा मागील सत्रामध्ये जे हजारो विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये पेंडिंग आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करण्याची सुविधा आता सुरू करण्यात आलेली आहे आणि ते इम्पोर्ट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत न्यू एंट्री करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यांचं हे पत्र आहे आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की सर्व विद्यार्थी जे ड्रॉपबॉक्स मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करून घ्यावं आणि प्रत्येक शाळेचा ड्रॉपबॉक्स शून्य करून घ्यावा. तर मित्रांनो, त्या संबंधाने हा व्हिडिओ आहे. हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर चला मग आपण समजून घेऊया. आपल्याला युडायस प्लस मध्ये लॉग इन करणं माहिती आहे. हे युडायस प्लसचं लॉग इन पेज आहे आणि या ठिकाणी जेव्हा आपण युडायस कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करू तेव्हा आपल्या समोर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड येईल आणि या डॅशबोर्ड वर आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांचे प्रमोशन केलेले आहेत. अकॅडमिक इयर 2024-25 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर हा डॅशबोर्ड येईल, ज्या डॅशबोर्ड मध्ये 2024-25 मध्ये जे विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत ते क्लास वाईज विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आता मी एका महत्वाच्या मॉड्यूलवर फोकस करतो आहे. डाव्या साईडला जर आपण बघितला तर डाव्या साईडला इम्पोर्ट मॉड्यूल आहे आणि या इम्पोर्ट मॉड्यूलवर आता आपल्याला काम करायचं आहे. मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपण हे समजून घेतला तर कोणालाही विद्यार्थी इम्पोर्ट करणे अजिबात अवघड जाणार नाही. तर मग चला आपण इम्पोर्ट मॉड्यूल समजून घेऊया. इम्पोर्ट मॉड्यूलवर मी क्लिक करतो आहे. जसं मी क्लिक करेन तेव्हा आपल्या समोर एक आणखी नवीन पेज येईल. या ठिकाणी तुमच्या समोर 3 मॉड्यूल ओपन झालेले आहेत. पहिला मॉड्यूल इम्पोर्ट आहे, दुसरा पण इम्पोर्ट आहे आणि तिसरा आहे ड्रॉपबॉक्स. परंतु पहिला मॉड्यूल हा स्टेट साठी आहे, दुसरा मॉड्यूल अदर स्टेट साठी आहे आणि तिसरा मॉड्यूल जो सर्वात महत्वाचा आहे ज्याला आपण ड्रॉपबॉक्स म्हणतो. आणि हा ड्रॉपबॉक्स आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि याच ड्रॉपबॉक्स मधून आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचे आहेत. म्हणून आपण तिसऱ्या मॉड्यूल पासून स्टार्ट करू. ड्रॉपबॉक्स या मॉड्यूलच्या गो वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जसं आपण क्लिक करू इथे आपल्या समोर आणखीन एक पेज येईल. या ठिकाणी आपण 2 पद्धतीने विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करू शकणार आहोत. जर आपण शाळेचा युडायस कोड टाकला तर आपण त्या विद्यार्थ्याला सर्च करणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला शाळेचा युडायस कोड माहित असणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि युडायस कोड टाकून आपण विद्यार्थ्यांना सर्च करणार आहोत. तर चला मित्रांनो, विद्यार्थ्यांना कसं इम्पोर्ट करायचं हे आपण शिकून घेऊया. इथे मी सर्व मुख्याध्यापक यांना एक महत्वाची सूचना देतो आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमधून टीसी घेऊन जाईल त्यावेळेस त्या टीसी वर विद्यार्थ्यांचा पेन नंबर देणे कंपल्सरी आहे. आणि त्याचबरोबर युडायस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला जो डेट ऑफ बर्थ आपण एंटर केलेला आहे तो डेट ऑफ बर्थ सुद्धा आपण टीसी वर लिहून द्यावा. आणि त्याचबरोबर सरळ प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलचा जो स्टुडंट आयडी आहे तो सुद्धा आपण टीसी वर नमूद करावा, कारण हे सर्व कोड अत्यंत महत्वाचे आहेत. आणि स्पेशली युडायस प्लस मध्ये जोपर्यंत आपण अचूक असा डेट ऑफ बर्थ टाकणार नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणार नाही. तर चला मग मी एका शाळेचा युडायस कोड एंटर केलेला आहे. ते मी सर्च वर क्लिक करतो आहे. इथे सर्च वर क्लिक केल्यानंतर एका विद्यार्थ्याचं नाव माझ्या समोर आलेलं आहे, तिथे पेन नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची इतर माहिती सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इम्पोर्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण इम्पोर्ट वर क्लिक कराल इथे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर ऑटोमॅटिक आलेला दिसेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे एंटर करायचा आहे. डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला माहित नसेल तर मग आपल्याला वर गेट पेन नंबर अँड डीओबी याच्यावर आपण क्लिक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर
केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करावा लागेल, त्यानंतर त्याचा बर्थ इयर एंटर करावा लागेल। सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ सुद्धा मिळेल। परत एकदा इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की टीसी देताना विद्यार्थ्यांचा पेन नंबर आणि त्याचा युडास पोर्टल वर असलेला डेट ऑफ बर्थ अवश्य दिला गेला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करताना कुठेही अडचण जाणार नाही। आणि जर हे सगळे प्रयत्न करून जर विद्यार्थी इम्पोर्ट होऊ शकत नसेल तर मात्र आपण डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करून त्या विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ फाइंड आउट करू शकता। मी पेन नंबर टाकलेला आहे, डेट ऑफ बर्थ एंटर केलेला आहे, गो वर क्लिक करतो आहे। जसा मी गो वर क्लिक करतो आहे इथे तुम्हाला स्टुडंट स्टेटस मध्ये प्रोग्रेशन डन बाय स्कूल अशा पद्धतीचा एक मेसेज ग्रीन कलर मध्ये दिलेला आहे। मित्रांनो, युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलला 2 कलर कोड वापरलेले आहेत। जर एखादा विद्यार्थी इम्पोर्ट करण्यास इलिजिबल नसेल तर रेड कलर वापरलेला आहे आणि जर विद्यार्थी इम्पोर्ट करण्यास इलिजिबल असेल तर ग्रीन कलर वापरलेला आहे। हा विद्यार्थी ग्रीन कलर मध्ये आहे म्हणजे या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करू शकतो। त्याचबरोबर खाली त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। राईट साइडला त्याचा करंट स्कूलिंग स्टेटस दिलेला आहे की मागच्या सत्रामध्ये तो कोणत्या शाळेमध्ये होता, कोणत्या वर्गामध्ये होता आणि आता तो विद्यार्थी इम्पोर्ट झाला की नाही। या विद्यार्थ्याच्या समोर तुम्हाला अनटॅग पाहायला मिळेल, म्हणजे हा विद्यार्थी अजूनही इम्पोर्ट झालेला नाही हे आपणास पाहायला मिळेल। खाली आपल्याला जर बघितलं इथे प्रोग्रेशन स्टेटस दिलेला आहे। या प्रोग्रेशन स्टेटस मध्ये तो विद्यार्थी प्रमोट झालेला आहे। तो क्लास 6 मध्ये त्याला 78% मिळालेले आहे। तो काही दिवस शाळेमध्ये गेलेला आहे, ते डेज तुम्हाला पाहायला मिळेल। आणि नंतर इथे राईट साइडला सर्वात महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे आणि ती म्हणजे इम्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे। या ठिकाणी तुम्हाला आपल्या शाळेमध्ये ज्या ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचा आहे, ज्या वर्गात इम्पोर्ट करायचा आहे ते वर्ग इथे दिलेले आहेत। तुम्ही अचूक असा वर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर ज्या सेक्शन मध्ये त्याला इम्पोर्ट करायचा आहे तो सेक्शन आपल्याला टाकायचा आहे आणि इथे प्रवेश दिनांक टाकायचा आहे। प्रवेश दिनांक हा करंट डेट पेक्षा जास्त नसावा। डेट ऑफ ऍडमिशन टाकल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट या बटनवर क्लिक करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज विचारला जाईल। त्या कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जसं आपण ते कन्फर्म कराल तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट होईल। आणि हा इम्पोर्ट झालेला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आला की नाही हे जर आपल्याला खात्री करायचं असेल तर मग आपल्याला स्कूल डॅशबोर्ड वर जावं लागेल। इथे जाऊन ज्या वर्गात तुम्ही विद्यार्थी इम्पोर्ट केलेला आहे तो वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट केलेला आहे त्या विद्यार्थ्याला आपल्याला सर्च करायचा आहे। इथे बघा तो विद्यार्थी इम्पोर्ट झालेला आहे। राईट साइडला एंट्री स्टेटस दिलेला आहे पण ते सर्व रेड आहे। आता आपण विद्यार्थ्यांचं फक्त प्रमोशन करत आहोत, इम्पोर्ट करत आहोत, परंतु विद्यार्थ्यांचं अपडेशन अजूनही स्टार्ट झालेलं नाही। त्याचबरोबर न्यू एंट्री पण स्टार्ट झालेली नाही। त्याच्यानंतर मी आणखीन एक महत्वाचं मॉड्यूल तुम्हाला सांगतो आहे, इम्पोर्ट मॉड्यूल। इथे स्टेट वाईज आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे। इथे मी गो वर क्लिक करतो आहे। या पद्धतीने सुद्धा आपण विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करू शकता। इथे पेन नंबर एंटर करायचा आहे, इथे डेट ऑफ बर्थ एंटर करायचा आहे। डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर गो वर क्लिक करायचा आहे आणि आता बघा स्टुडंट स्टेटस मध्ये रेड दिलेला आहे। याचा अर्थ की हा विद्यार्थी प्रमोट झालेला होता, परंतु या विद्यार्थ्याला दुसऱ्या एका शाळेने इम्पोर्ट केलेला आहे आणि त्याला 4थ्या वर्गामध्ये इम्पोर्ट केलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणून इथे कलर कोड लक्षात ठेवायचा आहे। आपण पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून सुद्धा इम्पोर्ट करू शकतो। आपण विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्स मध्ये जाऊन सुद्धा इम्पोर्ट करू शकतो। मित्रांनो, जर तुम्हाला आपल्याच राज्यातील विद्यार्थी इम्पोर्ट करायचा असेल तर आपण इम्पोर्ट विदिन स्टेट आणि ड्रॉपबॉक्स लिस्ट या दोन्ही मॉड्यूलचा वापर करून विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो। पण जर विद्यार्थी परराज्यातील असेल, विद्यार्थी इतर स्टेटचा असेल तर तो विद्यार्थी आपण आउटसाइड स्टेट किंवा ड्रॉपबॉक्स लिस्ट या दोन्ही मॉड्यूलचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट करू शकतो। जर एखादा विद्यार्थी इतर राज्यातील असेल किंवा जर विद्यार्थी केंद्रीय विद्यालयाचा असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालयाचा असेल तर अशा केस मध्ये आपल्याला या मॉड्यूल वर क्लिक करावं लागेल। इम्पोर्ट आउटसाइड स्टेट यावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करावं लागेल। त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर एंटर करावा लागेल आणि डेट ऑफ बर्थ एंटर करून आपल्याला त्या विद्यार्थ्याला सर्च करावं लागेल आणि मग त्या विद्यार्थ्याला
आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. म्हणून एकदा परत मी इथे रिपीट करतो आहे की जर विद्यार्थी आपल्या शाळेतून केव्हाही गेला असेल, आता सध्या प्रमोशन करताना जर तो शाळेच्या बाहेर गेला असेल, त्याला आपण टीसी देणार असू तर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि त्याचं स्टुडंट्स प्लसच्या स्टुडंट पोर्टल मधील डेट ऑफ बर्थ अवश्य द्यावा, जेणेकरून कोणत्याही मुख्याध्यापक यांना त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यास अडचण जाणार नाही. समजा एखादा विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातून आलेला असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालयातून आला असेल तर इथे स्टेट सिलेक्ट करताना आपल्याला केंद्रीय विद्यालय टाइप करावं लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. केंद्रीय विद्यालय संघटन आपल्याला एंटर करायचं आहे. मग इथे पेन नंबर आपण एंटर करू शकतो, डेट ऑफ बर्थ एंटर करू शकतो, वर क्लिक करू शकतो आणि त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकतो. जर आपल्याला पेन नंबर माहित नसेल, डेट ऑफ बर्थ माहित नसेल तर आपण आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना सर्च करू शकतो आणि विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करू शकतो. मित्रांनो, इम्पोर्ट मॉड्यूल हे अत्यंत महत्वाचं मॉड्यूल आहे आणि जोपर्यंत सर्व विद्यार्थी आपण इम्पोर्ट करणार नाही, जोपर्यंत आपल्या शाळेचा 2 ते 12 या वर्गाचा डॅशबोर्ड क्लिअर होणार नाही, तोपर्यंत आपण नवीन एंट्री करू शकणार नाही. आपल्याला न्यू एंट्रीची परमिशन मिळणार नाही. फक्त आपण पहिल्या वर्गामध्ये किंवा जास्तीत जास्त नर्सरी वर्गामध्ये एंट्री करू शकणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना इम्पोर्ट कसं करायचं याबाबतचा हा व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे. माझी आपणास विनंती आहे की जर आपण या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, बेल आयकॉन प्रेस करावे, जेणेकरून माझे सर्व अपडेट्स आपणापर्यंत पोहोचतील. सर्वांना इम्पोर्ट करण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.